एक GS चा प्लॉट आहे. त्याला औषधामध्ये यूज केला जातो. ते प्लॉट आहे. किती तारखेला लागवड केली? याची 2 महिने झाले. लागून कोणत्या महिन्यात? सप्टेंबरमध्ये. सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरच्या शेवटी सोयी केली. 4 महिन्यात पूर्ण झाली. पूर्वी भरपूर रेट टाकत होती, 35,000 40,000. पण आजची परिस्थिती जी आहे 13,000 14,000 आता आमच्याकडे बियाण्याच्यासाठी गेले 15,000 रुपये किलो. पण याला अशा वातावरणातला हा जिल्हा एक नंबर क्वालिटीचा आणि गुणवत्तेचा तयार होतो. या जमिनीत जमिनीची शक्ती आहे. महाराष्ट्रातील सगळं हिल स्टेशन ज्याला म्हटलं चिखलदरा तालुक्यात मोठा गाव आहे. आणि श्री साधूरामचे पाटील यांचे रमेशभाई आता स्ट्रॉबेरी एक एकर स्ट्रॉबेरीचं मागच्या वर्षीपेक्षा चांगलं आहे. मागच्या वर्षी प्लॅन व्यवस्थित निघाले, कमी जास्त केलं झाडाची. पण यावर्षी आता प्रोडक्शन चालू झालं आणि विक्री पण चालू आहे. आता कितीला विकले? 50 नाही विकले जाते, 60 नाही विकले जाते, 70 नाही विकले जाते. 70 रुपयात फक्त. पूर्वी तो 200 रुपये. स्ट्रॉबेरी पाटील फक्त 70 रुपये. रोज खाणे का? किलोचे भाव काय आहे? किलो नसते, डब्बे. किलो न कसं किलो आपण देता नाही येत. माल खराब होऊन जाते. खराब होते म्हणजे माल पॅकिंग नाही होत. कॅरी बॅग मध्ये दिलं म्हणजे तुम्ही परत वळी गेल्यापर्यंत खराब होते. परत वळून गेल्यापर्यंत ते घासून जातात एकमेकाला घासल्यानंतर ते खराब होते. पूर्ण पाणी सुटून जाते. त्यासाठी तिची पॅकिंग जी आहे ती पॅकिंग मध्ये द्यायला लागते. मागणी राहते स्ट्रॉबेरीची. आता यावर्षी आपण सोशल वर्क म्हणून तुम्ही राजकारणातले आहात सर्व लोक. त्याच्यासाठी लोकांसाठी पण अवेअरनेससाठी किंवा आरोग्यासाठी चांगलं आहे. इथं एखादं मोठं बॅनर तयार करून माझ्याकडे आहे ते कॅरेक्टर त्याच्यात ते लिटरेचर आहे मराठीमध्ये, ते हिंदी इंग्रजीमध्ये करून ठीक आहे तिथं बोर्ड लावू शकतो. आणि ते टुरिस्टसाठी वाजवी किमतीत नाही. आता येत नाही, एप्रिल मे महिन्यात मार्चमध्ये विक्री जाते माझ्याकडे. आणि मेन गोष्ट याच्यात इथं अशी कंडिशन आहे, इथं पाण्याची खूप टंचाई आहे. मार्च महिन्यामध्ये प्यायला पाणी राहतं. टँकरनी पाणी लागते. 2 वर्ष अगोदर एक मुलगी विहिरीत पाणी नव्हतं तर फक्त पाणी दिवसभर बसली की तिथं चक्कर आलं, तिथे विहिरीत पडली मी. अशा काळात आपण स्ट्रॉबेरी पीक घेतो. नाही, कमी पाण्यामध्ये आहे. पाण्याची सुविधा होईल. एखाद्या छोटीशी हॉटेल बांधणार पाण्यासाठी खालून पाण्यावर आहे. आता ते धरण केलेलं आहे स्पेशल. त्यांनी 4 गावासाठी पाणी देत आहे. पाईपलाईन चालू आहे. पाईपलाईनचं काम चालू झालं आणि टाकी वगैरे सगळं झालेलं आहे. चांगलं नियोजन आहे आणि यांचं वजन आहे चांगलं राजकारण. कामं होतात. पाण्याची समस्या मिटली तर हे विदर्भात आहेच का? हो, चिखलदरा हा हिल स्टेशन सोडून आता स्कायवॉकचं काम चालू झालेलं आहे. 26 जूनला मोदी साहेब येणार आहे उद्घाटनसाठी. 25 जूनला. आणि मोदी साहेब आल्यानंतर इथं काही ना काही छोटीशी हॉटेल बनवून प्रगतीचे लक्षण आहे. 10 वर्षामध्ये झालेलं. डिमांड वाढणार आहे. काही ना आणि म्हणजे महाराष्ट्रात आपल्या एरियामध्ये महाराष्ट्रात म्हणा कोणत्या भारतात पहिल्या स्कायवॉक बनत आहे. महाराष्ट्रात नाही, भारतात पहिला बनत आहे. सापुताऱ्याला आहे ते दोराचं नाही, स्कायवॉक नाही. चायनामध्ये आहे. चायनामध्ये आपण पाय ठेवल्यानंतर काच फुटून जाते, पाय उचलल्यानंतर काच जागेवर होते. तसं बनत आहे. चांगलं आहे काम.
सगळं काम झालेलं आहे. आपली लोक मॅट आहे ना काच पट्टी पाळतात